जेथे नाही काही नामरूप गुण, बोलती निर्गुण तया लागी. तोची गोकुळात होऊन गोवळ, म्हणवितो बाळ यशोदेचा. चिन्मय चिद्रूप अक्षय अपार, परेहुनी पर म्हणती जाला. सर्वा भूतांची फुटकीये खोडे, भरले नगडे आत्मतत्व. आनंदी आनंद मातला अपार, वेदालाही पार नाही ज्याचा. तोची गोकुळात होऊन गोवळ, म्हणवितो बाळ यशोदेचा. नामा म्हणे सर्व रूपे जे रूपस, नामा म्हणे सर्व रूपे जे रूपस. गोकुळी विलास मांडियला, तोची गोकुळात होऊन गोवळ, म्हणवितो बाळ यशोदेचा. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. प्रस्तुत अभंग भगवंताचे लढीवाड भक्त संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 6 चरणाचा आणि सच्चिदानंद रूप असणारं जे स्वरूप आहे भगवंताचं, जे तत्व आहे तेच तत्व, जे परब्रह्म, ते परब्रह्म कसं आज सगुण रूपाला प्राप्त झालं, गोकुळात कशी क्रीडा करते, कशी लीला करते, अशा प्रकारचा हा सांगणारा अभंग आहे. वास्तवात जे गोकुळामध्ये लीला करते त्याचं मूळ स्वरूप काय आहे, ते नेमकं काय आहे, कुठून आलं, अशा प्रकारे सांगणारा हा अभंग आहे. संतांचा हा विशेष आहे की तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, अशा प्रकारे म्हटलेलं आहे. तुला सगुण म्हणावं तर तू निर्गुणात दिसतो, तुझं स्वरूप निर्गुण आहे, आणि तुला निर्गुण म्हणावं तर तू सगुण रूपामध्ये आमच्या पुढे अशा प्रकारे क्रीडा करतो. असा सगुण आणि निर्गुणाचा आज नामदेव महाराज या अभंगामध्ये दोन्हीचाही एक ताळात अशा प्रकारे करतात. तसं संतांना तर निर्गुणाची भाषा आवडत नाही. पहा, अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुमची. महाराज बोलतात की नाही, अद्वैतामध्ये माझं समाधान नाही, किंवा असं जे सच्चिदानंद रूप पूर्ण परिपूर्ण परब्रह्म अशी जी स्थिती आहे, त्या स्थितीचं वर्णन करणारे अनेक अभंग आहेत की नाही. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी. पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. महाराज बोलतात की नाही, आनंद असणारं, अद्वय असणारं, नित्य असणारं, निरामय असणारं, असं असणारं जे योग्यांचं निजध्येय आहे, ज्यांचं योगी ध्यान करतात बाबा, आणि तेच काय आहे, आज पंढरपुरामध्ये त्या विटेवरती समान पावलं ठेवून उभा आहे. अशा प्रकारे चिंतन आपल्याला करता येतं, आहे की नाही. नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, अशाही प्रकारे चिंतन केलेलं आहे का नाही. म्हणजे संतांना अद्वैताची भाषा तशी आवडत नाही. अद्वैताची भाषा, महाराज म्हणतात मला अद्वैतात समाधान नाही, अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुमची. तुमची सेवा असू द्या, किंवा मी भक्त तू देव नको ब्रह्मज्ञान, आहे की नाही. ब्रह्मज्ञान दारी येते काकुलती, अविरिले संती विष्णुदासी, बळेची त्यांचे रिघोप आहे घर, दवडिले दूर म्हणून या. महाराज म्हणतात हे ब्रह्मज्ञान म्हणजे हात जोडून की महाराज आमचा स्वीकार करा, महाराज आमचा स्वीकार करा, अशा प्रकारे ब्रह्मज्ञान दारी येते. किंवा मोक्ष आम्हा घरी कामारिये दासी, होय सांगो ऐसे तुका म्हणे. काय सांगावं म्हणले, अहो रिद्धी सिद्धी दासी, हे सर्व मोक्ष वगैरे हे सर्व आमच्या घरी कामाला आहेत, आणि मोक्ष सुखा हानू लाता म्हणणारे महाराज, आहे की नाही. अद्वैतामध्ये काय आहे, संतांना अद्वैत आवडत नाही असं नाही, संत अद्वैतामध्ये रमत नाही, कारण प्राप्तिपूर्वकच निषेध असतो. म्हणून महाराज म्हणतात अद्वैताची भाषाच आहे, अद्वैतच आहे, पण वास्तवात अद्वैत आणि कल्पित द्वैत अशा प्रकारे करून संत हे भक्तीचा, सर्वसामान्याला भक्तीच्या वाटेला लावण्यासाठी हा केलेला अट्टहास आहे. म्हणून भक्ती मार्गानं सर्वांनाच
अधिकार प्राप्त होतो. जसं सच्चिदानंद रूप आहे की नाही, हे जे बोलणं आहे, जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये, अशा प्रकारे हे जे बोलणं आहे हे सामान्याला कळणार नाही. म्हणून त्याचं वास्तविक स्वरूप सांगून, किंवा आणखीनही एक चिंतन करता येईल या अभंगामध्ये, की जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात की नाही, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. या भक्तीच्या जोरावर आम्ही या मुक्तालाही आत्मस्थिती सांडवायला लावील, की आम्ही आत्मस्थितीत आहोत असं नाही, तर तो सगुण रूपाची भक्ती करायला लागेल, असे आम्ही भक्तीचं वर्णन करू. किंवा आहे की नाही, ब्रह्मज्ञ काय घोटवीन लाळ घोटवायला लावेल ब्रह्मज्ञानाला, अशा प्रकारची भाषा संतांची आहे. याचा अर्थ असा आहे की जे सगुण रूपाचं, जे सच्चिदानंद रूप तत्व आहे, जे पूर्ण परब्रह्म निखळ अद्वैत, जे निखळ तत्व आहे, तेच तत्व आज सगुण रूपाला प्राप्त होऊन गोकुळामध्ये आलेलं आहे. त्याचं वर्णन महाराज करतात. महाराजांनी तर एक प्रकारे जे योगी आहे, जे जपी आहे, जे अद्वैतामध्येच रममान होणारे जे महात्मे आहेत, त्यांनाही एक प्रकारानं आज काय केली, लालसा म्हणून या सगुण रूपाचं काय केलेलं आहे, दर्शन घडवलेलं आहे. जसं भागवताची फार मोठी सुंदर कथा आहे. शुकाचार्य महाराज निवृत्तीपरायण संत, आणि ते निवृत्तीपरायण संत ज्या वेळेला वनामध्ये जातात, मागे व्यास मुनी त्यांना आवाज देतात, ओ शुका ओ शुका, अशा प्रकारे आवाज देतात. यम प्रवर्जंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराज्वाव पुत्रेति तन्मयतया तर ओमिनेदुः तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. अशा प्रकारे भागवतानं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ते शुकाचार्य परत येत नाहीत हे पाहून व्यास मुनी 2 शिष्य त्यांच्याकडे पाठवतात आणि त्यांना सगुण रूपाचे वर्णन करणारे, भगवंताचे भागवतातील त्यांच्या स्वरूपाचं वर्णन करणारे श्लोक त्यांच्याकडे देतात आणि सांगतात, जा अशा अशा प्रकारचे शुकमुनी या गुफेमध्ये बसलेले आहे आणि त्यांच्याकडे हे श्लोक तुम्ही काय करा, वाचा. ज्या वेळेला शिष्य जातात आणि वाचायला लागतात, बरहा पीडम नटवर वपू कर्णयोः कर्णिकारं बिभ्रदवासक कनक कपिशं वैजयंतींच मालाम, हे सगुण रूपाचं वर्णन भगवंताचं करतात. ज्याच्या गळ्यात काय आहे, बरहा पीडम, ज्याच्या डोक्यावरती मोरपीस आहे, ज्याच्या कमरेला बासरी खोवलेली आहे की नाही, ज्याच्या कानामध्ये कर्ण आहेत, फुलं आहेत, कर्णकुंडल आहेत, अशा प्रकारे सर्व वर्णन, ज्याच्या गळ्यामध्ये वैजयंतीची माळ आहे की वैजयंतींच्या मालाम रंध्रान वेणू वेणू, कमरेला बासरी वेणू खोवलेली आहे, अशा प्रकारचं जे वर्णन ऐकलं आणि निवृत्तीपरायण असणारे संत हे काय झाले, प्रवृत्तीवरती आले. अशा प्रकारे यांचा उद्देश, जो व्यास महाराजांचा उद्देश, तोच आज नामदेव महाराजांचा उद्देश, हाही आपल्याला भाव लक्षात घेता येतो. किंवा निर्गुणाचं स्वरूप, जे निर्गुण स्वरूप आहे तेच आज कसं सगुण झालं, हेही आपल्याला या अभंगात म्हणता येतं. महाराज म्हणतात, जेथे नाही काही नामरूप गुण बोलती निर्गुण तया लागे. जेथे नाम नाही, रूप नाही आणि गुण नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा भाषा जर बघितली तर महाराज म्हणतात, नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकाराशीच प्रवादू वस्तुशी नाही. नाम हे द्वैतामध्ये येतं, रूप हेही द्वैतामध्येच येतं. नाम रूप संबंधही द्वैतात लावता येतो, अद्वैतामध्ये कुठलाही संबंध लावता येत नाही. नाम रूप संबंध, जाती सुद्धा सांगता येते. एका पदार्थाची, विशिष्ट पदार्थ आकाराला आला त्याची जाती सांगता येते. भेद सुद्धा त्याचा सांगता येतो. परिच्छिन्नत्वानं अवच्छेदकानं त्याचाही भेद आपल्याला सांगता येतो. नामरूप संबंध, जाती, क्रिया, त्या पदार्थामध्ये क्रिया सुद्धा घडते, व्यापकात क्रिया होत नाही. असं असणारं जे तत्व कोणतं, जिथं नाम नाही, रूप नाही आणि गुणही नाही, गुणातीत असणारं असं तत्व, त्याला काय म्हणतात, बोलती निर्गुण तया लागे, त्याला निर्गुण म्हणतात. निर्गुण या शब्दाची उपपत्ती अशी करता येईल की निर्गतः यस्मात् सर्वे हे गुणाः निर्गुणाः, असं. म्हणजे निर्गुण म्हणजे जिथं गुण नाही असं नाही, ज्याच्यापासून हे सर्व गुण आकाराला येतात. निराकार या शब्दाची ही उपपत्ती तशीच आहे. निर्गतः यस्मात् सर्वे हे आकाराः इति निर्गता निर्गुणाः निराकाराः. निराकार म्हणजे जिथं आकार नाही
आणि मग त्या आकार नसलेल्या म्हणजे अभावापासून जिथं असं जर अर्थ केला की निराकार म्हणजे आकार नाही असा अर्थ केला तर जिथं अभावापासून भावाची उत्पत्ती होत नाही, आहे की नाही. म्हणून जिथं आकार नाही असं नाही, ज्याच्यापासून सर्व आकार, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, अशा प्रकारे ज्याच्यापासून हे सर्व महिमंडळ झालं असा असणारा त्याला काय म्हणतात, निर्गुण म्हणतात. तोच काय झालेला आहे, गोकुळात होऊन गोवळ. दुसऱ्या चरणात सांगतात तोच गोकुळात गोवळ होऊनी म्हणजे गायी चारणारा होऊनी. गायी गोपाळ यमुनेचे तटी येती पानिया मिळवणी जगजेठी. भगवंत स्वतः गायी चारतात की नाही. गायी गोपाळ सवंगळे वना घेऊन या जाय खेळे नंदाचा गाणा, आहे की नाही. गायी गोपाळ सवंगळे वना, गायी गोपाळ सवंगळे वना. किंवा अनेक प्रमाण आहेत, आहे की नाही. गोकुळीच्या गोवळिया गोपी गोधना सकळा, अशा प्रकारे महाराज बोलतात. गोकुळीच्या गोवळिया गोपी, स्वतः महाराज गोवड याचं रूप, गोवळ्याचं रूप धारण करतात, आहे की नाही. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काटे चारी तसे धेनू, अशा प्रकारे महाराज बोलतात. म्हणून तोची गोकुळी होऊन गोवळ म्हणवितो बाळ यशोदेचा. मी यशोदेचा बाळ आहे. खरं पहा, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे, उदरात असणारे सर्व जगत ज्याच्यापासून निर्माण झाले, एक अंशही नसतो जगत, अशा प्रकारे वेदाची भाषा आहे. आणि एकोश्याम एकोहम बहुश्याम अशी ही उपनिषदाची भाषा आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा म्हणवितो बाळ यशोदेचा हा विशेष आहे, सगुण रूपाचा हा विशेष आहे की एवढा मोठा परब्रह्म व्यापक गे माये असा प्रमाणे असणारा जो परिपूर्ण परब्रह्म, जो परिपूर्ण आहे, परब्रह्म आहे, पण आज मात्र आई म्हणून त्या यशोदेला हाक मारतो. म्हणतो बाळ यशोदेचा. कोणी विचारावं महाराज कोण आहेत तुम्ही, तर भगवंताने सांगावं मी यशोदेचा कान्हा आहे, अशा प्रकारे महाराज, आहे की नाही. बाळ सगुण गुणाचे तान्हे गे, बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता घराने गे गोकुळचे नारी, आहे की नाही. 5 वर्षाचे माझे गे बाळ. आता वास्तविक 5 वर्षाचा आहे का? अनादी अनादी आहे, अनादी. अंबिका प्रगटली, अनादी म्हटलेलं आहे की नाही. भगवंताला, या स्वरूपाला अनादी आहे. सच्चिदानंद रूप कधी आहे, कधीपासून उत्पन्न, याची उत्पत्ती कशापासून झाली. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती, या षड दोषापासून विरहित असणारं हे तत्व आहे. म्हणून याला जन जायते हा धातू लागत नाही त्याला, आहे का नाही. म्हणून त्याला जो कसा आहे असा जरी असला तरी महाराज म्हणतात म्हणवितो बाळ यशोदेचा. मी यशोदेच्या पोटी जन्माला आलो, मी देवकीच्या पोटी असा व्यवहार आपल्याला सगुण रूपामध्ये करता येतो. महाराज आणखीन त्याचं स्वरूप कसं आहे हो, जे मूळ स्वरूप त्याचं आहे. महाराज म्हणतात चिन्मय, चिन्मय स्वरूप आहे. तिसऱ्या चरणात सांगतात चिन्मय स्वरूप आहे. चिन्मय म्हणजे चित म्हणजे ज्ञान, ज्ञानमय. मयट प्रत्यय हा प्रचुर अर्थाने येतो, स्वरूप अर्थाने येतो. मयट प्रत्यय, काय की नाही. सर्व व्यापक जे ज्ञान आहे, जे ज्ञान रूपानं तो अस्तित्वात आहे. म्हणून चिन्मय, चिद्रूप, सच्चिद आनंद, चितचं जे रूप आहे, जे काही आपल्याला दृष्टीला जे दिसतं ते सर्व रूप त्याचं आहे. महाराज म्हणतात चिन्मय चिद्रूप अक्षय, क्षय न होणारा असा अक्षय, अक्षय आहे, अच्युत आहे, है की नाही. च्युत न होणारा अच्युत आहे. अक्षय अपार, अपार ज्याचा महिमा आपल्याला कळत नाही असा अपार भगवंत परमात्मा आहे. अक्षय अपार, अशा प्रकारे आपल्याला चिंतन करता येतं. सहस्रनामाची अशेष शिनला बापुळा, चिरलिया धळा जिव्हा त्याच्या, असा अक्षय अपार असणारा भगवंत अक्षय रूपानं व्यापलेला आहे. किंवा पुराणांची वाढ श्रुतीने ती पार, ते झाले साकार. कुंडलिका पुराण त्याचे वर्णन करू शकत नाहीत, अशा प्रकारानं त्याचं चिंतन आपल्याला करता येतं. म्हणून महाराज म्हणतात अक्षय अपार, अशा प्रकारानं अक्षय आहे, अपार आहे. तोच भगवान परमात्मा परेहुनी पर म्हणती ज्याला. परेहुनी म्हणजे वैखरी,
परा पश्यंती मध्यमा वैखरी अशा चारही वाण्याच्या पलीकडे ज्याचं स्वरूप आहे, परेहुनी पर, परावाणीला सुद्धा तो विषय होत नाही असा अविषय असणारा, पण असं अविषय असणारं जे तत्व आहे, महाराज म्हणतात चिन्मय चिद्रूप अक्षय अपार, परेहुनी पर म्हणती ज्याला, ज्याला परेहुनी पर म्हणती असा परेहुनी पर असणारा सच्चिदानंद रूप भगवान, तोच काय झाला, सर्वभूतांची भरलीये खोडे, फुटकीये खोडे. सर्वभूतांची, सर्वभूतांचे जे काही उपाध्या आहेत त्या कशा आहेत, नवद्वारे पुरे देही, नवद्वारांमध्ये फुटक्या आहेत, नवही ठिकाणी काय आहेत, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. अशा प्रकारे रक्त रेत मांस मुताने नरक मुताने भरली रे. अशा प्रकारे जी आमची जी घोंगडी आहे, आमचं जे उपाधी आहे, त्या उपाधी वास्तविक नवही ठिकाणी काय झालेली आहे, फुटलेली आहे. वेगवेगळे त्याला छिद्र आहेत, पण अशा छिद्रांकित असणाऱ्या उपाधीमध्ये सुद्धा आत्मतत्व असं भरलेलं आहे की भरले न गळे आत्मपणे. ते भरलेलं आहे, ते आत्मस्वरूप गळत नाही. वास्तविक काय आहे, एखादी वस्तू आकारमान असावी, ती द्रवरूप असावी, ती घनरूप असावी, आणि मग ती भरता यावी, परिच्छिन्न असावी, आणि मग एखाद्या वस्तूत तिचा साठव करता यावा, तिला साठवता यावं. आत्मस्वरूप असं आहे, सर्व व्यापक आहे, अच्युत आहे, अपार आहे, अक्षय आहे, असं असणारं व्यापक स्वरूप. पण ते काय झालेलं आहे, आज या फुटक्या उपाधीमध्ये सर्वभूतांचे फुटकीये खोडे, भरले न गळे आत्मपणे भरलेलं आहे आणि गळतही नाही, आत्मस्वरूपानं भरले. जैसा हृदयामध्ये मी राम. आपल्या उपाधीच्या परिमाणा एवढा आत्मा सांगितलेला आहे विचारसागराने. म्हणून ज्याचं शरीर जेवढं आहे तेवढं त्याचं आत्मस्वरूप, तेवढं त्याचं परिच्छिन्नत्व त्या उपाधीच्या नुसार. जसं बिंब जे आहे, प्रतिबिंब कसं आहे, बिंब रूप आहे, प्रतिबिंब हे बिंबरूपच आहे, पण उपाधीमुळे त्याला लघुत्व येतंय, त्याला परिच्छिन्नत्व येतंय, ते विकारी होतंय. अशा प्रकारे ते विकारी होण्याचा जो काही आपला भ्रम आहे तो आपल्याला दिसतो. महाराज म्हणतात तसंच आत्मतत्व हे या नवही द्वारामध्ये यातून गळत नाही, हा विशेष आहे आणि आत्मरूपानं भरलेला आहे. कसं आहे ते महाराज त्याचं स्वरूप सांगतात. आनंदी आनंद मातला अपार, आनंदानेच आनंद मातला, अपार आनंद आहे. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, अशा प्रकारे चिंतन केलेलं आहे की नाही. म्हणजे आनंद अपार, अशा प्रकारे आनंद आजे आनंदासी, आनंद माझा झाला आजी हर्षाशी, हर्षे भेटो आला आजी सुखासी, सुखे लाभ झाला तेने श्रीरंग निज, दृष्टी स्थिरावलावो आजी आनंदासी. आनंदे दाटली तिही त्रिभुवनी, सर्वात्मकपणे भोग झाला आनंदे दाटली. आनंदानेच आनंद आजे आनंद, आनंदे आजे आनंदुरे, आजे आनंदुरे, सबाह्य अभ्यंतर अवघा परमानंदुरे. असा परमानंद आज काय झाला, आनंदानेच आनंद मातला, म्हणजे आनंदानेच आनंद व्यापक झाला, आनंदानेच आनंदामध्ये क्रीडा झाली. आणि तो कसा आहे, अपार आहे, वेदालाही पार नाही ज्याचा. श्रुती म्हणती नेती नेती, आहे की नाही, वेद जया गाती, श्रुती म्हणती नेती नेती, असा वेदालाही अपार असणारा किंवा शेषालाही ज्याचा पार लागला नाही. हजार मुखांनी त्याने वर्णन करावं पण त्यालाही त्याचा थांगपत्ता लागला नाही, पुराणांना त्याचा थांगपत्ता लागला नाही, असा वेदालाही पार नाही ज्याचा. महाराज म्हणतात तोच गोकुळीचा गोवडिया, स्वतः गोकुळामध्ये गोवड होऊन म्हणवितो बाळ यशोधेचा. नामा म्हणे सर्व रूपे जे रूपस. नामदेव महाराज म्हणतात सर्व रूपाला रूपत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालेला आहे तो गोकुळी विलास मांडिवला. त्यानंच काय केलं, या गोकुळामध्ये विलास शब्दाचा अर्थ आहे क्रीडा करणे, विलास शब्दाचा अर्थ आहे भोग घेणे,
विलास शब्दाचा अर्थ आहे. अशा प्रकारे त्यानंच काय हा पसारा मांडलेला आहे गोकुळामध्ये. शंका अशी आहे की जेथे नाही काही नामरूप गुण आणि बोलती निर्गुण तया लागी. मग का हो आता तुम्हाला जिथं नाम नाही, रूप नाही आणि गुण नाही असं तुम्ही म्हटलं, तर तुम्ही सच्चिदानंद रूप म्हणता की त्याला? त्या रूपाचं वर्णन करत असताना तुम्ही त्याला सच्चिद आनंद रूप, चिद्रूप, चिन्मय, चिद्रूप, अक्षय, अपार अशा प्रकारे बोलता की नाही? मग हे शब्द तरी तिथं आहेत की नाही? तर याचं उत्तर असं आहे, असताची व्यावृत्ती सत म्हणून आली श्रुती. असताच्या व्यावृत्तीसाठी सत म्हटलेलं आहे, वास्तविक ते सत सुद्धा नाही. गुरुवारे डॉक्टर महाराज फार सुंदर सांगतात. महाराज म्हणतात माझ्या बाला येई म्हणू नये आणि माझ्या बाला तेही म्हणून. व्यवहाराकरता, तुम्हाला कळण्याकरता, आनंदाकरता, तिचं काय दुःखरूप निवृत्ती करण्याकरता आम्ही आनंद नाव दिलं. सत सत कशा करता म्हटलं तर असताच्या व्यावृत्ती करता सत म्हटलं. चित कशा करता म्हटलं तर आभानासाठी चित म्हटलं. त्याला जडत्वाचं आणि काय निराकरण करण्याकरता त्याला चित असं म्हटलेलं आहे. आणि आनंद स्वरूप कशा करता म्हटलं तर दुःखाच्या निवृत्ती करता आनंद स्वरूप म्हटलं. वास्तविक त्याला ते स्वरूप नाहीत. जसं एखाद्या वेळेला व्यवहारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या नावानी आवाज दिला जातो, वास्तविक ते नावं आपले नाहीत, पण तरी ओ बाळू बाळू इकडे ये, पिंटू इकडे ये, हे जे म्हटलं जाते हे व्यवहाराकरता म्हटलं गेलेलं आहे. तद्वत महाराज म्हणतात हे फक्त कळण्यासाठी म्हटलेलं आहे. वास्तविक त्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे की नाही, तिथं शब्द हा पुरत नाही. तिथं तर्को आईनीने घे अंगी जयाच्या, आहे की नाही, विचार मागुता पावली निघे तर्को आईनीने जाणीव जेथन रिघे. विचार मागुता पावली निघे तर्को आईनीने घे अंगी जयाच्या. असं सच्चिदानंद रूप असणारं, अव्यय असणारं, नाम रूप गुण जाती क्रिया भेद या त्रिपुटीच्या रहित असणारं असं जे आहे, त्रिभिर्गुणमयीर्भावी रेभि सर्वमिदं जगत् मोहितम न अभिजान मामेभ्य परम अव्ययम. परम अव्ययम माम स्वरूपम न जानाति किम न जानाति. तर त्रिगुणमयी अशा तीनही गुणामध्ये जे गुंतलेले आहेत ते माझ्या अव्यय स्वरूपाला जाणू शकत नाहीत. म्हणजे ते अव्यय स्वरूप आहे असं अव्यय स्वरूप. पण आज मात्र संतांच्या आग्रहास्तव, संतांच्या प्रेमासाठी ते सगुण रूपामध्ये प्राप्त झालं. तोची गोकुळात होऊन गोवण म्हणवितो बाळ यशोदेचा. अशी या अभंगाचं चिंतन, संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या अभंगाचं चिंतन सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या परीक्षेच्या निमित्तानं यथामती यथा अवकाश केलेला आहे. झालेली चिंतन सेवा जेवढं काही जे काही योग्य आहे ते सर्व वारकरी शिक्षण संस्थेच्या सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. त्यांच्या चरणी ही सेवा समर्पण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.